हॅलो, कसे आहात तुम्ही सर्वजण? माझ्या मनात राधा पहिल्यापासून अशी घर करून बसली होती. राधा कोण माहिती ना? ऑफकोर्स समर यांची राधा. तुम्हाला काय वाटलं, मला पण राधा भेटली की काय? तर येस, या अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आज मी तुम्हाला राधा पार्ट 2 याच्या रिव्ह्यू मध्ये देणार आहे. त्याआधी तुम्ही रीडर्स डायसला यूट्यूबवरती सबस्क्राईब करा, प्लीज करा, मला गरज आहे. आणि त्यानंतर इंस्टाग्रामवर रीडर्स_डायस इथे फॉलो करायला विसरू नका. आणि अशा छान छान पुस्तकांचे रिव्ह्यूज तुमच्या चॅनलला थडकावे त्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. युजली मार्केटमध्ये जेव्हा एखाद्या मूवीचा, सिरीजचा किंवा पुस्तकाचा पार्ट 1 येतो आणि तो एकदम सुपर डुपर हिट होतो, प्रेक्षकांच्या मनाला असं एकदम स्पर्श करून जातो, तेव्हा पार्ट 2 कडून त्यांच्या अपेक्षा वाढतात, विच इज व्हेरी ऑब्वियस. म्हणून त्यांना असं वाटतं की पार्ट 2 मध्ये अजून काय वाचायला किंवा पाहायला मिळेल. आणि या कसोटीला समर यांची राधा एकदम खरी उतरलेली आहे. ते कसं मी तुम्हाला सांगेलच. पण मला ना कधी कधी याचं अप्रूप पण वाटतं की हे लेखकांना किंवा डिरेक्टर्सला किती प्रेशर येत असेल ना, की यार पार्ट 2 मध्ये अजून काय काय लिहू, काय काय ऍड करू, म्हणजे पार्ट 1 सारखंच यश पार्ट 2 ला मिळेल. सो आय डोंट नो व्हॉट अबाउट दॅट प्रेशर. बट मला एक गोष्ट इथे स्पेसिफिकली मेन्शन करायची, ऍज अ डिस्क्लेमर तुम्ही म्हणू शकता की जर तुम्ही राधा पार्ट 1 वाचली नसेल तरी सुद्धा तुम्ही हे पुस्तक वाचायला घेऊ शकता. कारण की असं काहीच नाहीये या पुस्तकामध्ये की ज्यासाठी तुम्हाला पार्ट 1 वाचायची गरज पडेल. इनफॅक्ट जेवढं पण एक कनेक्टिव्हिटी जी असते ना, ते लेखकाने ऑलरेडी सुरुवातीला दिलेली आहे. सो बघा, तुम्ही पार्ट 2 पण वाचायला डिरेक्टली चालू करू शकता. पार्ट 1 मध्ये आपण बघितलं होतं की श्रावणीला रोहित आवडत असतो, परंतु त्यांच्या कास्ट डिफरन्सेसमुळे रोहितचं आणि श्रावणीचं लग्न होऊ शकत नाही आणि मग त्यांचा ब्रेकअप होतो. मग श्रावणी सोलो ट्रिपवर निघून जाते मथुरेला. वृंदावनात तिला तिची राधेशी भेट होते. मग राधा तिच्याशी गप्पा मारते. ज्या वाचताना आपल्या सगळ्यांना असं वाटलं की या श्रावणच्या जागी मीच आहे की काय. एवढे रिलेटेबल क्वेश्चन्स आपल्याला त्याच्यामध्ये वाचायला मिळाले होते आणि त्याची उत्तरं एवढ्या सहज गतीने राधाने दिली की असं वाटलंच नाही की यार एवढ्या जुन्या काळात ती होती. म्हणजे आत्ताच्या 21व्या शतकात सुद्धा त्या गोष्टी खूप रिलेटेबल वाटल्या होत्या. आणि आफ्टर दॅट मग सगळं राधेने जेव्हा सांगितलं, सो मेन स्टोरी लाईन मध्ये असं होतं की एंडला श्रावणी ठरवते की रोहित सोबत मग तिचं काइंड ऑफ पॅचअप वगैरे होतं आणि दे डिसाइड टू लिव्ह टुगेदर अँड ऑल दॅट. आय थिंक असं काहीतरी होतं, मला वेगली आठवत आहे. सो असं होतं की मला वाटलंच नाही यार याच्यावर पार्ट 2 कधी येऊ शकतो, पण आता आलाच आहे तर वाचावाच लागेल. म्हणून म्हणलं की चला आपण वाचायला घेऊया. आणि बघता बघता हे पुस्तक सहज संपलं. आणि फ्रँकली, ऑनेस्टली, व्हेरी मच, मतलब मला असं वाटलं की पार्ट 1 पेक्षा ना पार्ट 2 खूप सुंदर लिहिलाय. कारण पार्ट 1 चा जो एंड होता त्याच्यापेक्षा पार्ट 2 चा जो शेवट आहे ना, तो लेखकाला खूप चांगला जमला आणि तो तुम्हाला वाचल्याशिवाय कळणार नाही. नेक्स्ट बेस्ट थिंग व्हॉट आय लाईक्ड अबाउट दिस बुक, की हे पुस्तक ना म्हणजे आपल्या नेक्स्ट जनरेशनला सुद्धा पुरणारं आहे. कारण की याच्यामध्ये फक्त आणि फक्त श्रावणीला त्यांनी कव्हर नाही केलंय समर यांनी, तर श्रावणीची मुलगी प्रज्ञा आहे. प्रज्ञा जेन झी काइंड ऑफ कॅटेगरीमध्ये मोडते. तर मग प्रज्ञासोबतची तिची जी पॅरेंटिंग अँगल आहे, तिचा लर्निंग कर्व आहे, आणि मग श्रावणी एक आई म्हणून, बायको म्हणून कशी डेव्हलप होत जाते तिची पर्सनॅलिटी, त्या विषयावरती हे पुस्तक आहे. आणि या सगळ्यामध्ये राधा तिला कशी हेल्प करते. आता मला बेसिकली हा प्रश्न खूप पडला होता हे पुस्तक वाचायला घेताना, की राधेला तर मुलं नव्हती, ठीक आहे, राधेने श्रीकृष्ण यांच्यासोबत संसार तर केला नाही, मग ती श्रावणीला काय नॉलेज देऊ शकेल, श्रावणीला ती कशी हेल्प करू शकेल, बिकॉज तिचे स्वतःचे अनुभव तर त्या क्षेत्रामध्ये नाहीच आहेत. आणि ते सरळ लिहिलेलं आहे, श्रावणीची संसार सखी. सो कशी ती तिची सखी बनू शकते जर तिने स्वतःचे एक्सपिरियन्सेस नाहीत, तर मग ती श्रावणीला काय सांगेल, हा प्रश्न मला पडला होता. तरी सुद्धा मी हे पुस्तक वाचायला घेतलं आणि मग मला असं कळलं की दैनंदिन जीवनामध्ये एका विवाहित मुलीला कुठल्या प्रश्नांना, समस्यांना सामोरं जावं लागतं ना, त्या सगळ्यांमध्ये आपल्या सर्वांना, जसं की अर्जुनला श्रीकृष्ण भेटला ना, तशी श्रावणीला ना राधा भेटली. आय होप यार मला पण एक दिवस राधा भेटेल, बिकॉज मला पण तिला खूप सारे प्रश्न विचारायचे आहेत. पण जसं आपण महाभारतामध्ये बघितलं ना की इवन दो श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली होती, तरी सुद्धा अर्जुनाने शेवटी नंतर युद्धात कुठं ना कुठं माती खाल्लेलीच आहे बरं का. की त्याला जेव्हा भीष्मांना मारायचं होतं तरी सुद्धा त्याला श्रीकृष्णाने पुश केलं की नाही बाबा तुला मारायचंच आहे, तुला तुझ्या कर्तव्य दक्षपणा तू पाळला पाहिजे. किंवा जेव्हा जयद्रथला मारायची वेळ आली होती तेव्हा अर्जुन किती उतावीळ झाला होता की नाही मी लगेच जयद्रथला मारतो वगैरे. सो असे इम्पल्सिव्ह निर्णय अर्जुनने तेव्हाही घेतले होते जेव्हा त्याला सगळी गीता माहीत होती. म्हणजे त्याने श्रीकृष्ण यांचं
विराट रूप सुद्धा दाखवलं होतं. अगदी सेम टू सेम आहे याच्यामध्ये की श्रावणीला राधेने सगळं ज्ञान सांगितलं होतं पार्ट 1 मध्ये, तरी सुद्धा पार्ट 2 मध्ये तिला सतत वाटत राहिले की यार आय विश राधा इथे असली असती, आय विश राधेने मला अजून हेल्प केली असती. सो इट्स लाईक सेल्फ हेल्प बुक्स की तुम्हाला एकदा ना ते स्पून फिडिंग करायची सवय लागली ना की असं वाटतं सारखंच मला कुणी ना कुणी हेल्प करत राहिलं पाहिजे आणि मला ते नॉलेज असं मिळालं पाहिजे. सो कृतीशून्य असते पण नॉलेज भारी पाहिजे असतं. आता इथं श्रावणची कृतीशून्य आहे असं मला बिलकुलच म्हणायचं नाहीये, कारण की श्रावणीचं आता लग्न झालंय रोहितशी आणि नंतर त्यांचे म्हणजे असे मॉडर्न कपल्स प्रॉब्लेम्स असतात ना की नवरा IT मध्ये असतो आणि श्रावणीला मुलगी पण आहे प्रज्ञा, तर तिच्यासोबतचं तिचं नातं कसं पुढे जातं. मग नंतर ती अशा स्टेजवर आहे श्रावणी की तिला आई वडिलांची सासू सासऱ्यांची पण काळजी घ्यायची आहे आणि ती स्वतः पण आई आहे, पत्नी आहे. या सगळ्यामध्ये तिचं आयुष्य कसं पुढे वेगवेगळे रंग दाखवते तिला. तिचं करिअर आहे, करिअरमध्ये अजून आर्टिफिशियल इंटेलिजन्स सारखी इश्यूज ती फेस करत आहे. या सगळ्यांमध्ये तिचं स्वतःचं वेगळेपण जपणं आहे, स्त्रीत्व जपणं आहे. आणि याच्यामुळे मला असं वाटलं की हे पुस्तक ना खूप रिलेटेबल वाटतं. की पहिल्या पार्टमध्ये कसं होतं की तिचं लग्न झालं नव्हतं रोहितशी, तर फक्त ते अनमॅरिड मुलींना थोडंफार रिलेट करत होतं ते पुस्तक. पण आता हे पुस्तक मला असं वाटते की प्रज्ञा तिची एकदम जेन्झीवाली पोरगी आहे, तर एक आई म्हणून सुद्धा मुलींना ते रिलेट करू शकतं. वडील म्हणून सुद्धा रोहितचा एक वेगळा अँगल आहे याच्यामध्ये जो मुलांना सुद्धा रिलेट करू शकतो. त्याच्यामुळे हे पुस्तक पुढची 50-60 वर्ष तर सहज ट्रेंडिंग राहू शकते. आणि या पुस्तकात सरप्राइझिंगली काय काय गोष्टी घडलेल्या आहेत माहिती का. पार्ट 1 मध्ये आपल्याला माहिती की फक्त आणि फक्त श्रावणीला राधा भेटली होती आणि मग नंतर राधाने तिला सगळं तत्वज्ञान सांगितलं होतं आणि मग नंतर श्रावणी तिच्या रिअल लाईफ मध्ये वापस आली होती. आता राधा रोहितला पण भेटली आहे आणि प्रज्ञाला भेटू शकते, हा पण एक म्हणजे सिनारिओ टिपिकली त्याच्यामध्ये आहे. सो ॲज अ पॅरेंट जेव्हा तुम्हाला मुलांशी डील करताना कसं अवघड जातं, कम्युनिकेशन प्रॉब्लेम्स कसे येतात आणि त्याच्या या सगळ्यांमध्ये नात्यांमधला जो ओलावा असतो, जो मार्मिकपणा असतो, तो कसा जपायचा आणि या सगळ्यांमध्ये एकमेकांपासून दूर कसं नाही जायचं, हे कश्मकशवाली जिंदगी असते ना, हे सगळं राधा पार्ट 2 मध्ये समर यांनी कव्हर केलंय. त्याच्यामुळे हे पुस्तक तुम्ही मस्ट रीड आहे. बिकॉज मला तर पर्सनली पार्ट 1 पेक्षा हे जास्त आवडलं. याच्यामध्ये तेवढा फिलॉसॉफिकल किंवा स्पिरिच्युअल अँगल तेवढा नाहीये जेवढा पार्ट 1 मध्ये होता, पण याच्यामध्ये प्रॅक्टिकल गोष्टी आहेत. तसं बघायला गेलं तर हे फिक्शन आहे पण वास्तविकतेचं दर्शन तुम्हाला या कथेमध्ये होतं. सो नावाप्रमाणे राधा मला पार्ट 1 पेक्षा तेवढा तिचा प्रेझेन्स नाही जाणवला, बट स्टील श्रावणीच्या थ्रू तुम्ही राधेला प्रत्येक ठिकाणी याच्यामध्ये बघू शकता. सो येस, हे पुस्तक वाचा, कसं वाटलं मला कमेंटमध्ये सांगा आणि रीडर्स डायरीज यूट्यूब चॅनलला असंच भरपूर प्रेम देत राहा. थँक्यू सो मच की तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.